कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं, यालाच आयुर्वेदामध्ये मलावष्टंभ, मलावरोध किंवा विबंध असं म्हणतात. वात वाढल्यामुळे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. साधी सोपी वाटणारी ही जी समस्या आहे ती अनेक रोगांचं मूळ कारण देखील असू शकते. बरेच पेशंट्स येतात, त्यांचं पोट रोजच्या रोज साफ होतं, परंतु त्यांना हलकेपणा वाटत नाही. किंवा काही जणांचं पोट तर एक दिवसाआड साफ होतं, म्हणजे ते एक दिवसाआड शौचास जातात. काही पेशंट तर 2 दिवसाआड शौचास जातात. परंतु रोजच्या रोज पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. आपलं पोट रोजच्या रोज साफ झालं तर आपल्याला हलकेपणा वाटतो, पोटामध्ये हलकेपणा जाणवतो, भूक व्यवस्थित लागते. भूक चांगली लागल्यामुळे आपण घेतलेल्या आहाराचं पचन देखील व्यवस्थितरित्या होतं आणि व्यवस्थित पचन झाल्यामुळे त्या आहारातील जे काही पोषक द्रव्ये आहेत, पोषक तत्वे आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, ते आपल्या आतड्यांमध्ये व्यवस्थितपणे ऍब्झॉर्ब होतात आणि ते आपल्या आतड्यांमध्ये ऍब्झॉर्ब झाल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात, सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात. त्यामुळे आपली एनर्जी टिकून राहते, आपली इम्युनिटी वाढते. तसेच आपल्याला मग कुठलेही एक्स्ट्राचे बाहेरचे सप्लिमेंट्स घ्यायची गरज पडत नाही, कशाचीच कमतरता भासत नाही. वजन कंट्रोलमध्ये राहतंय, शुगर कंट्रोलमध्ये राहते, कोलेस्ट्रॉल वाढत नाही. म्हणून रोजच्या रोज पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमचं पोट रोजच्या रोज साफ झालं नाही तर जे काही विषारी घटक आपल्या शरीराच्या बाहेर पडले पाहिजे ते आपल्या शरीरामध्ये तसेच राहतात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला भविष्यात होऊ शकतो. मग बऱ्याच जणांना ब्लोटिंग होते, गॅसेस होतात, पोट दुखतं, बऱ्याच जणांचं तर डोकं दुखतं, पूर्ण दिवसभर एनर्जी वाटत नाही, थकवा जाणवत असतो. आणि अशी सिम्पटम्स, अशी समस्या जर कंटिन्यू काही दिवस चालत राहिले, काही महिने चालत राहिले तर पुढे चालून आपल्याला त्वचा विकार किंवा आयबीएस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि हे जे टॉक्झिन्स आहे, विषाक्त घटक आहेत, ते आपल्या शरीरात तसेच राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन देखील निर्माण करू शकतात. म्हणून रोजच्या रोज पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे की नाही हे कसं ओळखावं? जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत शौचास झाली नाही तर समजा तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे. दुसरं म्हणजे तुमचा जो मल आहे तो जर हार्ड असेल, कडक असेल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनची समस्या आहे. तिसरं म्हणजे जर तुमच्या मलामध्ये आव पडत असेल, संडास चिकट होत असेल, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. चौथं म्हणजे पोट साफ होतं परंतु सॅटिस्फॅक्शन वाटत नाही, मग समजून जा तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे. पाचवं म्हणजे बऱ्याच जणांना काही चूर्ण किंवा काही औषध घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही. तर बरेच जण रोज रात्री वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण घेतात किंवा कुठले तरी औषध घेत असतात जेणेकरून सकाळी त्यांचं पोट साफ होतं, परंतु तुम्ही त्या औषधावर डिपेंड आहेत. म्हणून तुम्हाला आधी कॉन्स्टिपेशन आहे हे समजून घ्या आणि मग त्याची ट्रीटमेंट आधी करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कुठल्याही कारणाशिवाय वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असण्याची शक्यता आहे. तसेच जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, एनर्जी फील होत नसेल, किती खाल्लं तरी सुद्धा थकवा जाणवत असेल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असू शकतो. जर तुम्हाला यातील कुठलेही 2-3 लक्षणं दिसले तर समजून जा तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे. म्हणून त्या कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला औषधांशिवाय कॉन्स्टिपेशन बरा करायचं असेल तर पुढील काही जे कारणं आहेत ती आधी कारणं जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर घरगुती उपाय किंवा काही सिंपल आयुर्वेदिक औषधांनी उपचार करून पहा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आयुर्वेदामध्ये निदान परिवर्जन म्हणून सांगितलं आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा होऊ शकतो अशा गोष्टी टाळणं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काही औषधी असतात, त्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात. जसं की जर तुम्ही रक्ताच्या कमतरतेसाठी लोहाच्या काही गोळ्या घेत असतील किंवा सिरप घेत असतील तर त्यामुळे आपला जो स्टूल आहे, मल आहे, तो कडक होतो. जर तुम्ही अँटीबायोटिक्स घेत असाल तर त्यामुळे सुद्धा काही काळापर्यंत, म्हणजे जेवढे दिवस तुम्ही अँटीबायोटिक्स घेतले आहेत तोपर्यंत तुमचा जो गट फ्लोरा आहे, इंटेस्टायनल गट फ्लोरा, तो डिस्टर्ब होतो. त्यामुळे सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिपेशन सारखी समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही अँटी डिप्रेसंट औषधी घेत असाल तर त्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते, त्याचा परिणाम म्हणून देखील कॉन्स्टिपेशन होऊ शकतं.
जर तुम्ही काही ॲलर्जीच्या गोळ्या घेत असतील, त्या ॲलर्जीच्या गोळ्या अँटीहिस्टामाइन्स त्यामध्ये असतात, तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा निर्माण होतो, आतड्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो, त्यामुळे तुमचा मल कडक होऊ शकतो. बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होत असतो आणि ते रोजचे रोज अँटासिड्स घेत असतात, आम्लपित्ताच्या गोळ्या घेत असतात. तर त्या आम्लपित्ताच्या गोळ्या वारंवार घेत राहिल्या तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात, मल कडक होण्याचे चान्सेस असतात. काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशन निर्माण करू शकतात, जसं की ज्या कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. जर तुम्ही कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घेत असाल तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, कारण की कॅल्शियममुळे आपल्या आतड्यांची हालचाल कमी होते आणि कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. मग ह्या गोळ्यांमुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असतील तर तुम्ही ह्या गोळ्या बंद करायच्या का? बीपीची गोळी बंद करायची का? रक्त वाढण्यासाठीचं औषध बंद करायचं का? कॅल्शियमच्या गोळ्या बंद करायचं का? तर असं अजिबात नाही. ह्या गोळ्या तुम्ही एकदम बंद करू नका, परंतु ह्या गोळ्या चालू असताना पाणी भरपूर प्या, आपल्या आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त ठेवा, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी ठेवा. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. कॉन्स्टिपेशनचं दुसरं कारण म्हणजे आपला अग्नी कसा आहे, आपली भूक कशी आहे. आयुर्वेदामध्ये अग्नी आणि कोष्ठ यांचं वर्णन केलं आहे. जर तुम्हाला चांगली भूक लागली असेल, भूक लागत असेल तर तुमचा अग्नी चांगला आहे. सहसा पित्त प्रकृतीचे जे लोक असतात त्यांचा तीक्ष्ण अग्नी असतो, त्यांना खूप प्रमाणात भूक लागते. आणि वात प्रकृतीच्या लोकांना कधी भूक लागते तर कधी भूक लागत नाही, यालाच विषम अग्नी असं म्हणतात. तर जे कफ प्रकृतीचे लोक असतात त्यांचा अग्नी हा थोडासा मंद असतो, म्हणजे त्यांना खूप कमी प्रमाणात भूक लागते. तुमचा अग्नी कोणता आहे, तुमची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे त्यावर सुद्धा हा अग्नी डिपेंड आहे, म्हणजे भूक डिपेंड आहे. आणि आपल्याला चांगली भूक लागली तर आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं आणि व्यवस्थित पचन झाल्यामुळे मलभाग व्यवस्थित तयार होतो. म्हणून आपला अग्नी कसा आहे त्यानुसार आपण आपल्या आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपलं कोष्ठ. कोष्ठ म्हणजे आपला कोठा कसा आहे. बऱ्याच जणांचं क्रूर कोष्ठ असतं, म्हणजे कोठा साफ लवकर होत नाही. सहसा जे लोकांची वात प्रकृती आहे अशा लोकांचं कोठा हा थोडासा क्रूर असतो, कडक असतो, म्हणजे त्यांना एरंड तेल जरी दिलं तरी सुद्धा पोट साफ होत नाही. म्हणून अशा लोकांचं कोष्ठ क्रूर समजावं. आणि मग अशा लोकांनी जर वातूळ पदार्थ जास्त खाल्ले, कोरडे पदार्थ जर जास्त खाल्ले तर त्यांचा कोठा अजून कडक होऊ शकतो. पोट साफ व्हायला त्यांना मग त्रास होतो, त्यांचा जो मल आहे तो कडक होतो आणि शौचाच्या वेळेस त्यांना मग कुंथावे लागते. तर म्हणून ज्या लोकांचं क्रूर कोष्ठ आहे अशा लोकांनी वारंवार कोरडे पदार्थ खाणे टाळावे, थंड पदार्थ खाणे टाळावे, अनियमितता टाळावी, म्हणजे जेवणाचे अनियमितपणा टाळावा, रात्री जागरण करणं टाळावं, कारण की मग त्यामुळे अजून वात वाढतो आणि आपल्या आतड्यांमधील वृक्षता अजून वाढू शकते. म्हणून आपल्या आतड्यांची वृक्षता कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी स्निग्धता आणणं गरजेचं आहे. तर मग स्निग्धता कशी आणावी? वातासाठी आयुर्वेदामध्ये तिल तेल हे सगळ्यात उत्तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ औषध सांगितलं आहे. तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये 1 चमचा प्युअर तिळ तेल टाकून ते पिऊ शकता, किंवा रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये गाईचं तूप टाकून ते पिऊ शकतात. त्यामुळे आपल्या आतड्यांची स्निग्धता व्हायला मदत होते, आपल्या शरीराची स्निग्धता होते आणि जी वृक्षता आलेली असते ती कमी व्हायला मदत होते आणि मग एकूण एक आपलं पोट साफ व्हायला देखील मदत होते. तुम्ही हा उपाय रात्री करू शकता किंवा रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये तेल किंवा तूप टाकून घेऊ शकता. म्हाताऱ्या लोकांमध्ये सुद्धा वातदोष वाढलेला असतो, म्हणून बऱ्याच वेळा म्हाताऱ्या लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनची समस्या आढळते. म्हणून अशा लोकांनी म्हणजे म्हाताऱ्या लोकांनी वारंवार गोळ्या चूर्ण पोट साफ होण्यासाठी न घेता आपल्या आहारामध्ये दूध तूप यांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. रोज रात्री झोपायच्या आधी कंपल्सरी तुम्ही कोमट पाण्यातून तीळ तेल किंवा गाईचं तूप टाकून प्यावं, त्यामुळे आपल्या आतड्यांची स्निग्धता व्हायला मदत होते. काही ऋतूमध्ये सुद्धा आपला वातदोष वाढलेला असतो, जसे की वर्षा ऋतू, पावसाळ्यामध्ये वातदोष वाढतो. म्हणून बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये अग्निमंद असतो आणि वातदोष वाढलेला असतो, म्हणून कॉन्स्टिपेशनची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून तुम्ही त्या काळामध्ये सुद्धा तीळ तेल किंवा गाईचं तूप घेऊ शकता. जर तुमची वात प्रकृती असेल, क्रूर कोष्ठ असेल किंवा तुम्ही म्हातारे असाल, तुम्हाला वारंवार मलस्तंभ त्रास होत असेल तर तुम्ही रोजच्या रोज अभ्यंग करावं,
तुमच्या नाभीला एरंडाचं तेल लावावं, त्यामुळे आतड्यांची स्निग्धता होऊन मलावष्टंभ कमी व्हायला मदत होते. त्यानंतरचं कोष्ठ म्हणजे मृदू कोष्ठ, म्हणजे अशा लोकांनी दूध जरी पिलं तरी सुद्धा पोट साफ होतं. सहसा ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांचं अग्नी तीक्ष्ण आहे, अशा लोकांचं मृदू कोष्ठ असतं. म्हणून अशा लोकांना पोट साफ व्हायला त्रास होत नाही, परंतु जर त्यांनी आपल्या आहारामध्ये तिखट मसाल्याचे पदार्थ जास्त प्रमाणात घेतलं तर त्यांना जुलाब देखील होऊ शकतात, किंवा संडास करताना जळजळ होणं, संडासच्या जागी जळजळ होणं, तर अशा समस्या त्यांना निर्माण होतात. म्हणून असं होऊ नये यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. पित्त वाढणार नाही अशा आहारांचं सेवन करावं. जर त्रास होत असेल तर तुम्ही ज्येष्ठ मधाचा 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ शकता, जेणेकरून जळजळ कमी व्हायला, ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. काळ्या मनुका रोज रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे, सुमारे 15 ते 20 काळ्या मनुका भिजू घालावे आणि रोज सकाळी ते पाणी प्यावं, किंवा त्याचा काढा तयार करून ते पाणी प्यावं, किंवा मनुका त्या चावून चावून खाव्यात, किंवा तुम्ही 1 चमचा गुलकंद रोज रात्री झोपायच्या आधी कोमट दुधामध्ये टाकून ते प्यावं. त्यानंतर मध्यम कोष्ठ, सहसा कफ प्रकृतीच्या लोकांचं मध्यम कोष्ठ असतं, म्हणजे त्यांना पोट साफ होतं, कधी नाही होत. परंतु जर त्यांनी व्यवस्थित आहार ठेवला तर त्यांना रोजच्या रोज पोट साफ होतं. परंतु जर आहारामध्ये काही बदल झाला, समजा पचायला जड पदार्थ, थंड पदार्थ, गोड पदार्थांचं सेवन जास्त झालं, तर अशा लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनची समस्या आढळते. तर असं का होतं? कारण की पचायला जड पदार्थ खाल्ल्यामुळे कफ प्रकृतीच्या लोकांचा अग्नी म्हणजे भूक ही ऑलरेडी मंद असते, म्हणून तो मंदाग्नीची चिकित्सा करणं गरजेचं आहे. कधी कधी त्यांच्या मलामध्ये आव देखील पडते, संडास चिकट होते, त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर यासाठी 1/4 चमचा त्रिकटूची पावडर आणि अर्धा चमचा ओवा यांचा काढा तयार करून घ्यावा आणि हा काढा रोज सकाळी प्यावा. त्यामुळे त्यांचा अग्नी चांगला व्हायला मदत होते, घेतलेल्या आहाराचं पचन व्हायला मदत होते. किंवा कफ प्रकृतीच्या लोकांनी रोज दुपारी ताक प्यावं, त्या ताकाला हिंग जिऱ्याची फोडणी घालावी आणि मग ते ताक प्यावं, त्यामुळे त्यांची भूक चांगली व्हायला मदत होते, घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं. जर तुम्हाला आव पडत असेल, संडास चिकट होत असेल, मग अशा लोकांनी नेमकं काय करावं? तेल किंवा तूप घ्यावं का? तर बिलकुल नाही. तर अशा लोकांनी धने, जिरे आणि बडीशोपचा काढा तयार करून घ्यावा, त्यामुळे त्यांचं अग्नी चांगलं व्हायला मदत होते. दीपन पाचन चांगलं झाल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही समजा अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, तर 1 चमचा बडीशोप टाकावी, त्याचा काढा तयार करून मग तो रोज सकाळी प्यावा. जर तुमची पित्त प्रकृती असेल तर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा बडीशोप टाकावी, त्याचा काढा तयार करावा. जर तुमची कफ प्रकृती असेल तर तुम्ही अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा बडीशोप टाकावी, त्याचा काढा तयार करून प्यावा. त्यामुळे जर आव पडत असेल तर ते कमी व्हायला मदत होते आणि मलावष्टंभ कमी व्हायला मदत होते. आजकालची बरीच लहान मुलं बिस्किट किंवा पाव किंवा पिस्ता किंवा वेगवेगळे जे मैद्याचे पदार्थ असतात ते खातात, वेफर्स खातात, पॅकेटचे फूड सारखं खात असतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये देखील कॉन्स्टिपेशनची समस्या आढळते. 3-3, 4-4 दिवस लहान मुलं शौचास जात नाही. सोबत काही लहान मुलांना जंत देखील असतात, त्यामुळे सुद्धा व्यवस्थितरित्या पोट साफ होत नाही, संडासच्या जागी खाज येते. तर यासाठी तुम्ही आपल्या लहान मुलांना अर्धा चमचा वावडिंगची पावडर रोज रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यासोबत द्यावी आणि त्यांच्या नाभीला म्हणजे त्यांच्या बेंबीला एरंडाचं तेल लावावं, त्यामुळे त्यांच्यातील कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत होते.